नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। एमपीएससी या ठिकाणी बऱ्याच जागा सुटलेल्या आहेत। आता विद्यार्थी या ठिकाणी 1 ऑगस्ट पासून जे आहेत ते नवीन जागा भरायला चालू करतील। लास्ट व्हिडिओ माझा या ठिकाणी ई-केवायसी वरती होता, एमपीएससी ची ई-केवायसी कशी करायची, परंतु त्याच्यामध्ये एक नवीन अपडेट आलेली आहे, लक्षात घ्या। एमपीएससी ची ई-केवायसी करताना तुम्हाला या ठिकाणी थोडंसं वाट बघावी लागणार आहे। या ठिकाणी एमपीएससी च्या हेल्पलाईन नंबरवरती या ठिकाणी फोन केल्यानंतर असं समजलं की या ठिकाणी आणखी ई-केवायसी ची जी वेबसाईट आहे ती या ठिकाणी लिंक त्यांनी जनरेट केलेली नाही किंवा चालू केलेली नाही आहे। या ठिकाणी माझा जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी अपडेटची प्रोसेस या ठिकाणी दाखवलेली आहे। तुमचं जर अकाउंटमध्ये काही नॉन क्रिमिनल असेल, इन्कम असेल किंवा तुमचं फिजिकल या ठिकाणी काही चेंजेस झाले असतील, जसं वजन वाढणं, हाईट किंवा उंची असेल तर ते तुम्ही अपडेट करू शकतात। अपडेटेड नॉन क्रिमिनल असेल तर ते या ठिकाणी तुम्ही अपडेट करू शकतात। तर लक्षात घ्या, या ठिकाणी तुम्हाला सर्व स्टेप 6 स्टेप आहेत, त्याच्यामध्ये सर्वच्या सर्व 6 स्टेप या ठिकाणी सेव्ह करत चालायचं आहे। म्हणजे अपडेट झाल्यानंतर सेव्ह करणं मस्ट आहे। जर त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स असेल किंवा तुमचं क्रायटेरिया, एज्युकेशनल क्रायटेरिया काय असेल, ऍड केल्यानंतर सेव्ह करा, तरच तुम्ही त्याच्यामध्ये पुढे जाता। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, संपूर्ण स्टेप या ठिकाणी अपडेट करून घ्या। तुमचं स्टेटस जे आहे ते शेवटी प्रोफाईलमध्ये कंप्लीट दाखवलं पाहिजे। एमपीएससीच्या ई-केवायसी साठी अजून सुरू झालेलं नाहीये, लक्षात घ्या। या ठिकाणी एमपीएससी हेल्पलाईन नंबरवरती मी कॉल केला होता, त्याच्यातून असं समोर आलं या ठिकाणी की अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची ई-केवायसी साठी आणखी लिंक जनरेट झालेली नाही, लिंक सुरू होणार आहे। तर विद्यार्थ्यांनी थोडी वाट बघा, मी नवीन व्हिडिओ त्याच्यावरती नक्की टाकणार आहे, कशा पद्धतीने ती लिंक जनरेट असेल आणि त्याच्यावरती ई-केवायसी केली जाईल। तर मित्रांनो, चॅनलवरती बनून राहा तुम्ही, सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला, कारण महत्त्वाचे अपडेट मी नेहमी तुमच्यासाठी घेऊन येतो। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।